किसान को प्रगतिशील बनाने हेतु केंद्र सरकार के हिमाचल प्रदेश से आए झेंडू फूल बीज का जिले की नामांकित संस्था आधार फाउंडेशन के हस्ते मेलघाट के किसानों को वितरित किया गया। यह कार्यक्रम स्थानीय कृषि विभाग में आयोजित किया गया था, जिसमें ग्रामीण क्षेत्रों के किसान उपस्थित थे। आधार फाउंडेशन के अध्यक्ष प्रदीप बाजड़, तालुका कृषि अधिकारी पाडवी, सहायक कृषि अधिकारी अरुण बेठेकर, विभाग के कर्मचारी एवं संस्था के पदाधिकारी किसानों की उपस्थिति में फाउंडेशन के अध्यक्ष प्रदीप बाजड़ ने कहा कि मेलघाट के किसान खरीफ एवं रबी फसल और सब्जी आदि के साथ फूल की खेती पर भी ध्यान देते हैं, तो किसान अपनी आमदनी बढ़ा सकते हैं। खेती को लाभ का व्यवसाय बनाकर किसान प्रगतिशील बनकर अपने एवं अपने परिवार का बेहतर तरीके से पालन पोषण कर सकते हैं। इस कार्य में केंद्र एवं राज्य सरकार के सहकार्य से हिमाचल प्रदेश पैटर्न झेंडू फूल बीज आधार फाउंडेशन के तत्वावधान में मेलघाट के किसानों को वितरित किए गए हैं। आपल्या अमरावती जिल्ह्यातील मेलघाटामध्ये धामणी तालुक्यामध्ये सावऱ्या नावाच्या गावात आग लागल्याचं आम्हाला आपल्या मार्फत कळलं, म्हणून आम्ही सामाजिक कार्यकर्त्यांच्या मार्फत वर्गणी देणगी जमा करून त्यातून काही किराणा आणि जीवनावश्यक वस्तू या ठिकाणी वाटपाकरता आणलेल्या आहेत। येताना सोबतच इथल्या शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारचं फुलांचं बी जे हिमाचल प्रदेशमधून सेंट्रल गव्हर्नमेंट मार्फत आलेलं आहे ते सुद्धा आम्ही माननीय तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयात त्यांच्या हस्ते काही शेतकऱ्यांना या ठिकाणी वाटप केलं आहे। आधार फाउंडेशनचा उद्देश एवढाच आहे की शेतकऱ्यांची उन्नती झाली पाहिजे आणि ते शेतीतून जर झाली तर आपला कृषी प्रधान देश आहे आणि शेतकरी हा संपन्न झाला पाहिजे। यासाठी जे तालुका कृषी अधिकारी महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासन प्रयत्न करते, त्याच्यासाठी मार्केटिंगसाठी सुद्धा आधार फाउंडेशन मदत करणार आहे। तालुका कृषि अधिकारी पाडवी ने झेंडू फूल खेती के लिए किसानों को मार्गदर्शन किया, साथ ही किसानों से अपने खेतों में सब्जी एवं फूलों की खेती कर आमदनी बढ़ाने के सफल मूल मंत्र बताए। किसानों को हर संभव मदद करने का विश्वास कृषि विभाग की ओर से कार्यक्रम में तालुका कृषि अधिकारी पाडवी की ओर से दिया गया। यांच्या मार्फत CSIR ISBT पालनपूर हे जे रिसर्च स्टेशन आहे हिमाचल प्रदेशातलं, यांच्या मार्फत उत्पादित केलेलं फूल पिकाचं झेंडूचं बियाणं आज या आधार संस्थेमार्फत आपल्याला उपलब्ध झालेलं आहे। मेळघाटातील शेतकऱ्याला पारंपरिक शेतीसोबतच फूल पिकात वाढ व्हावं आणि फूल पिकांचे उत्पन्न घेऊन त्याचं आर्थिक उत्पन्न वाढावं म्हणून आधार फाउंडेशन मार्फत हे बियाणं शेतकऱ्यांना वाटप करण्यात येत आहे। याच्यात तांत्रिक मार्गदर्शन जे आहे ते कृषी विभागामार्फत केलं जाणार आहे आणि तालुक्यातील जवळपास 100 शेतकऱ्यांना हे झेंडूचं बियाणं या पुढील खरीप हंगामात त्यांना देण्यात येऊन आलेलं उत्पन्न आहे ते गटामार्फत जर जास्त उत्पन्न झालं तर ते पुन्हा अमरावतीपर्यंत नेण्याचे आणि तिथे त्याला बाजारपेठ उत्पन्न उपलब्ध करून देण्याचं काम सुद्धा आधार फाउंडेशन मार्फत केले जाणार आहे। तर मला वाटतं हे मेळघाटातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा असा हा प्रकल्प आहे आणि यावर्षी जर हे उत्पन्न जर चांगलं आलं तर शेतकऱ्यांचा उत्साह वाढण्यास मदत होईल आणि मेळघाटात फूल पिकांचे उत्पन्न वाढण्यास याची निश्चित मदत होणार आहे। इस अवसर पर आधार फाउंडेशन के अध्यक्ष प्रदीप बाजड़, अरविंद विंसुरकर, अनंत बाजड़, महेंद्र शेंडे, मनीष हिरोडे, नम्रता जगताप, वसुधा वानखडे प्रमुखता से उपस्थित थे। अमरावती यांच्या वतीने झेंडू फुलाचा वाटप करण्यात आलेला आहे। यांचा मुख्य उद्देश जे आहे किंवा मेळघाटातील जे आदिवासी शेतकरी आहे त्यांनी त्यांच्या शेतात फुलशेतीकडे वळून चांगलं उत्पन्न घ्यावे ह्या उद्देशाने अमरावती जिल्ह्यातून आधार फाउंडेशनचे माननीय प्रदीप भाऊ बाजड़ इथं येऊन त्यांनी आमचा कृषी विभागाला हे बियाणे सुपूर्द केले आहे। आम्ही हे तालुक्यामध्ये सगळ्या भागात पोहोचेल या हिशोबाने हे बियाणे वाटप करू आणि काही प्रमाणात आम्ही आमच्या नर्सरीवर त्याचे रोपं तयार करून शेतकऱ्यांना पोहोचवण्याचा प्रयत्न पोहोचवणार आणि शेतकऱ्यांना याचा जास्तीत जास्त लाभ होईल असा अपेक्षा आहे। तस्मीन शेख सुलेमान मेमन के साथ
जुगल किशोर जयस्वाल, विदर्भ न्यूज, धारणी।